नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये सत्ताधारी पक्षाच्या विकासाच्या दाव्यांची हवा काढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माकप जोरदार आव्हान उभे केले आहे. गेल्या 9 वर्षांपासून प्रभागाचा विकास खुंटल्याचा गंभीर आरोप करत माकपच्या उमेदवारांनी प्रचारात आक्रमक पवित्रा घेतला असून यामुळे प्रस्थापित उमेदवारांची झोप उडाली आहे. प्रभाग 26 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार तानाजी जायभावे, स्वप्ना माळी, ज्योती घाटोळ आणि सचिन भोर हे चौघेही टीम म्हणून मैदानात उतरले आहेत. सकाळच्या सत्रात पदयात्रा आणि रॅलींच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत, तर सायंकाळी होणाऱ्या चौकसभांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा वाचला जात आहे. या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभागात लाल निशाण पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात एका छोट्या जागेमध्ये मल्टीपर्पज उद्यान आपल्याला करायचं. ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना तिथे बसण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था असेल, तिथे चांगली ग्रीन जिम असेल, चांगल्या क्वालिटीची, जी महिन्याभरात तुटणारी ग्रीन जिम ती वर्षानुवर्ष टिकणारी ग्रीन जिम आपल्याला तिथे बसवायची. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं की 24 तास सेवेसाठी उघडं असणारं कार्यालय. जून जुलैमध्ये मुलांचे ॲडमिशन असतात, लागतात ते आपल्याला रहिवाशी दाखले, अटेस्टेड. कुणाला नोकरीला लागायचं असेल तर लागतं काय, कॅरेक्टर सर्टिफिकेट. 9 वर्षामध्ये तुम्हाला हे काहीच भेटलेलं नाही. ज्याने प्रयत्न केला असेल तर त्याला किमान महिनाभर चक्कर मारावं लागला असेल. आणि सचिन भोरचं ऑफिस होतं, किती मिनिटात दाखला भेटायचा? 1 मिनिटाच्या आत लिहायला जेवढा वेळ लागायचा तेवढा, किंवा शिक्का मारून सही करायला कोण करायचं? जाधव काका तुमच्या इथले. 1 मिनिटं कोणाला थांबून नाही द्यायचे. आणि आपलं धोरणच ते होतं की नागरिकांच्या समस्या ह्या विनाविलंब सुटल्या पाहिजेत. आणि म्हणून असे प्रामाणिक उमेदवार ज्यावेळेस तुमच्या समोर येतात, जे पक्षाशी एकनिष्ठ आहे, ज्यांची नाळ तुमच्याशी जोडलेली आहे आणि प्रामाणिक काम करण्याची ज्यांची इच्छा आहे, असे उमेदवार ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला पण एक भूमिका घ्यावी लागणार आहे की तुम्हाला सुद्धा कोणत्या आमिषाला बळी न पडता, किंवा जी लोक तुमच्या समोर कोणत्या आमिषाला बळी पडून तुम्हाला एखाद्या लालची माणसाला मतदान करायला लावत असतील, तर अशा प्रवृत्तींपासून आपल्याला लांब राहायचं आहे. आपल्या भागाचा जर विकास झाला, हे जर मळे परिसरातले रस्ते आपण विकसित केले, एखादा उमेदवार तुम्हाला 2-5 हजाराच्या पुढे देऊ शकत नाही, परंतु मी खात्रीने सांगतो, जे घर आज तुमचं 15-20 लाखाचं असेल, हे जर रस्ते मी विकसित करून दिले, हे मी जर इथं चांगली शाळा करून दिली, चांगलं हॉस्पिटल करून दिलं, चांगले पाणी दिलं, तर 10-20 लाखाचं घर 40-50 लाख रुपये झाल्याशिवाय 5 वर्षामध्ये राहणार. एवढा परतावा तुम्हाला कोणताच नगरसेवक देऊ शकत नाही. आणि म्हणून स्वप्नाताई माळे असतील, ज्योती घाटोळ असेल, सचिन भोर असेल, तानाजी आप्पा जायभावे असेल, या सर्व पॅनलला तुम्हाला मतदान करायचं. मतदान करण्याचं कारण असं आहे, जर तुम्ही तानाजी आप्पांना निवडून दिलं तर खुटवड नगरच्या लोकांची कामं तानाजी आप्पा तिकडचे तिकडे करतील, मला ह्या भागामध्ये जास्त काम करायला वेळ मिळेल. ज्योती घाटोळांना जर तुम्ही निवडून दिलं, मळे परिसरातील सर्व कामं ते करून टाकतील, ह्या भागामध्ये मला काम करायला जास्त वेळ मिळेल. आणि स्वप्नाताईंना जर तुम्ही मतदान करून निवडून दिलं तर विखे पाटील शाळेच्या परिसरातील सर्व लोकांची कामं ते करून घेतील. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या भागामध्ये विकास करण्यासाठीचा आवश्यक वेळ, आणि फोन केला का नगरसेवक दारात, ही संकल्पना पूर्ण करण्यासाठीचा वेळ मला भेटेल. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो, संपूर्ण पॅनलला विजयी करा. निश्चितपणे तुम्हाला खात्रीने सांगतो की 5 वर्षामध्ये जसं आपण 2012 ते 2017 मध्ये काम उभं केलं होतं, त्याच्यापेक्षा पण डबल काम. त्यावेळेस आपली एक चूक झाली होती उमेदवार देण्यामध्ये, ती मान्य करतो. निवडून आल्यानंतर त्यांनी काम न केल्यामुळे अख्ख्या प्रभागाचा लोड माझ्या एकट्यावर आला होता. आणि तो अनुभव घेऊन आम्ही हे काम करणाऱ्या लोकांचा पॅनल दिलेला आहे. तुम्ही ह्या पॅनल मागे खंबीरपणे उभे राहा. येणाऱ्या 15 तारखेला विळा हातोडा तारा ह्याच निशाणीवर बटन दाबा. 1 नंबरच्या मशीनवर विळा हातोडा तारा, 2 नंबरच्या मशीनवर विळा हातोडा तारा, 3 नंबरच्या मशीनवर विळा हातोडा तारा आणि 4 नंबरच्या मशीनवर विळा हातोडा तारा. अनुक्रमांक काही राहू, प्रत्येक मशीनवर एक विळा हातोडा राहील. तिथे बटन दाबायचं आणि विसरून जायचं. 2012 ते 2017 या काळात सचिन भोर यांनी केलेल्या कामांचा दाखला आजही प्रभागातील नागरिक देतात. 9 वर्ष उलटली तरी जनतेला जुन्याच कामांची आठवण काय येते? याचा अर्थ विद्यमान सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असल्याचं तानाजी जायभावे सांगितलं. तानाजी जायभावे विकासाचे मुद्दे आणि थेट जनसंपर्क यामुळे प्रभाग 26 मध्ये
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सत्ताधारी पक्षासमोर मोठे पेच प्रसंग उभे केले आहेत. डिपॉझिट दफ्तर आणि आम्ही जे काय तो नागरिकांमुळे आम्ही मोठे, कदाचित मी आमदार पण होऊन गेलो असतो, परंतु विरोधी पक्षात राहून सामान्य जनतेची, कामगाराची, सामान्य शेतकऱ्याची कामं करण्याचा जो आनंद आहे तो सत्तेमध्ये राहून आनंद नाही. हे आम्ही गेल्या 35-40 वर्षापासून डॉक्टर डी.एल. करण्याच्या माध्यमातून या पक्षात काम करतो. या अगोदर नाशिक महापालिकेच्या माध्यमातून 7 माध्यमिक शाळा, 3 प्राथमिक शाळा या ठिकाणी सुरू केल्या आणि जो काही सामान्य वर्ग आहे किंवा जो सामान्य पालक आहे त्याच्या पाल्यांना शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलेले. तुम्ही अंबडला जाऊन बघा, अरुण दातीर माझा त्या शाळेचा मुख्याध्यापक आहे. रायगड चौकामध्ये पहिली सुरू केली आणि त्या माध्यमातून 7 शाळा त्या ठिकाणी सुरू झाल्या आणि आज अंबडची शाळा मॉडेल शाळा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जरूर पाहायला जा. सामान्य वर्गातील मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात. 50 ते 60% त्या घरकुलातील मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्या शाळेतून हजारो मुलं, कोणी इंजिनियर आहे, कोणी शासकीय सेवेमध्ये त्या ठिकाणी गेलेचे. हे सांगण्याचं तात्पर्य आमची जी सामान्य माणसं जोडलेली नाळ आहे. कदाचित मी एवढं काम खाजगी शाळा सुरू केल्या, मी एक चांगला शिक्षण संस्था उभी करू शकतो माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी, परंतु आम्ही ते काही केलं नाही. आणि म्हणून मला आपल्याला एक काय सांगायचं आहे, तुमची पाणीपट्टी ताई किती आता, किती पाणीपट्टी 1000 ते 1200 रुपये असेल, बरोबर आहे ना? ही आम्ही दिलेली देण आहे तुम्हाला. 20-22 वर्षापूर्वी पाणीपट्टी आणि घरपट्टीचं खाजगीकरणाचं महापालिकेने ठरवलं, त्याला आम्ही विरोध केला आणि म्हणून ती 1200 रुपये. तुम्ही इतर महापालिकेत जाऊन बघा, नगर, पुणा, नागपूर, कुठल्याही तुमच्या नातेवाईक विचार, तुमची पाणीपट्टी 3000 पेक्षा जास्त पाणीपट्टी असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि आता गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या नाशिक महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये पाण्याचं खाजगीकरण केलंय. तुमच्या एवढ्यात कुणी आला का तुमचं मीटर बघायला? तुमचं मीटर खराब झालेले, मीटर बदलावं लागेल. आणि आपल्या भागातच आम्ही गेल्या महिनाभरापासून फिरतोय. ज्यांनी मीटर बदलले त्यांना 3 महिन्याला ताई 570 रुपये बिल येते. किती वर्षाला किती झालं? 2400 रुपये. तुमचं होतं किती? 1200. झालं किती? 2400. हे हळूहळू 3000-4000 रुपये पाणी बिल होईल. हे कोणाचं काम होतं? जे तुम्ही मागच्या काळात जे नगरसेवक निवडून दिले त्याचं काम होतं की नाही? आणि म्हणून धोक्याची घंटा ओळखून आम्ही तुमच्याकडे जे मत मागायला आलेलो ना, आम्ही केलेल्या कामाचा एक दाखला म्हणून आमचा नैतिक अधिकार म्हणून आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलो. फुकट मत मागायला आलेलो नाही. सचिन बोरने सांगितलं, तुमच्या आता पुढच्या काळात खूप भंडारा होईल सुरू, खूप पैसे खर्च होतील. आणि मग तुम्ही काय सांगता समाजा, आमचा रस्ता मोठा करा, या भागात टवळा खरी, या भागात पोलीस चौकी आणा, या भागात चांगली शाळा द्या. हे का झालं? चुकीच्या लोकांना निवडून दिल्यामुळे तुमचे रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यामध्ये अशी परिस्थिती आपण बघतोय. हे चित्र बदलायचं असेल, सचिन भोर सारखा कार्यक्षम नगरसेवक पूर्वी आपण पाहिलेला आहे. 9 वर्षांतर आजही त्याचं नाव घेतं. माझ्या भागात आजही मी त्या ठिकाणी माझं नाव घेतं. आम्ही वैयक्तिक काम नाही करत, आम्ही मास पब्लिकचं काम करतो. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलेले. तुमच्या पुढच्या समस्या मुक्त करायच्या असेल तर तुम्हाला आमच्या पॅनलला मतदान करावं लागेल. माकपच्या या आक्रमक प्रचारामुळे प्रभावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.